नाशिकमध्ये सुद्धा असाच प्रकारचा एक सेंटरवरती राडा झालेला आहे। दोन्ही पक्षाचे नेते हे आपापसात मध्ये भिडलेले आहेत आणि त्यानंतर मोठी अफरातफर इकडे सगळी माजली होती। नाशिकच्या देवळालीमध्ये मतदान केंद्रावरती गोंधळ निर्माण झालेला आहे। शासकीय कर्मचारी पैसे वाटप करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आणि मोठा गोंधळ या ठिकाणी निर्माण झालेला होता। शासकीय कर्मचारी पैसे वाटप होते। शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या संदर्भातले सगळे जे पुरावे होते ते आता संबंधित व्यक्तीच्या आणि पोलिसांच्या समोर आणलेले आहे। यातला एक महत्त्वाचा मुद्दा इथे लक्षात घ्यायला हवा हा नाशिकच्या देवळालीतल्या मतदान केंद्रावरचा गोंधळ आणि त्याची तक्रार ही शिवसेनेकडून झाली आहे। पण त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे की जो शासकीय कर्मचारी आहे तोच पैसे वाटतोय, एवढा गंभीर प्रकार तिथे दिसतोय आणि त्याच्या समोरच सर हा व्हिडिओ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हा दाखवलेला आहे आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात सुद्धा दिल्याचं समजतं। बिलकुल पूर्ण फोटो दाखव, पूर्ण फोटो व्यवस्थित बघून घ्या आणि हा व्यक्ती त्याला झूम करा। हा व्यक्ती इथे पैसे वाटप करत असताना आमच्या कार्यकर्त्यांनी याला पावत्या सगट पकडलेला आहे। पैसे पण याच्यामध्ये बघून घ्या, तो पोलिसांच्या साह्याने तो इथं पैसे वाटप करत आहे। जितेंद्र सपकाळे नाशिक रोड PI, अनिल शिंदे PI पाचोरा, शांताराम घंटे नाशिक रोड अध्यक्ष, परत जयंत जाचक इथला उमेदवार आहे तो जयंत जाचक, प्रीतम संघवी पैसे स्लिपा काढून पैसे वाटप चालू आहे। बघून घ्या, बघून घ्या, स्लिपा चालून पैसे वाटप चालू आहे बा खिशात।